आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती भारतानं अखेर नाव कोरलेलं आहे। रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं न्यूझीलंडला दणदणीत पराभव केलेला आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडनं टीम इंडिया समोर विजयासाठी 252 धावांचं आव्हान ठेवलं होतं। भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार मग घेतलाय। रोहित शर्मानं 76 धावांचा महत्त्वपूर्ण खेळी त्यांनी केली आहे, तर श्रेयस अय्यरनं सुद्धा 48 धावांची खेळी केली आहे। एकंदरीतच कालचा दिवस भारतासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा होता। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत पोहोचला होता, फायनल्समध्ये पोहोचला होता आणि अखेर टीम इंडिया तिसऱ्यांदा चॅम्पियन झालेली आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलेलं आहे। 25 वर्षांचा बदला घेतला गेलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर भारतानं तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी उचलली आहे आणि देशभरात विजयाचा एकच जल्लोष पाहायला मिळाला। होळी आधीच टीम इंडियाच्या विजयाची रंगपंचमी साजरी करण्यात आली। मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, रायगड अशा सगळ्याच ठिकाणी फक्त जल्लोष साजरा होत होता आणि त्याची दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय। टीम इंडियाचे फॅन्स अगदी नाचत गाचत घोषणाबाजी करत झेंडा फडकवत आपला आनंद साजरा करत होते।